मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक गजानन बोरकर, महात्मा गांधी कला विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवाणी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी इथे राज्यशास्त्र विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या ठिकाणी कोर्स आउटकम्स म्हणजे अभ्यासाची फलश्रुती या विषयावर चर्चा करणार आहोत. आमचं महाविद्यालय गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येतो आणि गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत BA या अभ्यासक्रमाला राज्यशास्त्र विषयाकरता सेम 4 म्हणजे BA सेम 4च्या राज्यशास्त्र विषयामध्ये पॉलिटिकल ॲनालिसिस आणि कन्सेप्ट हा विषय अभ्यासाला आहे. आणि पॉलिटिकल ॲनालिसिस आणि कन्सेप्ट या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना राजकीय विश्लेषण आणि संकल्पना यांचं ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशाने या अभ्यासक्रमाची निर्मिती विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीद्वारे केलेला आहे. राज्यशास्त्राचं ज्ञान सर्वसामान्यांना असते, राजकारणाचं ज्ञान सर्वसामान्यांना असते, परंतु त्याच्या नवनवीन निर्माण झालेल्या संकल्पना आणि राजकीय घटनांचं विश्लेषण, त्याचा चिकित्सक अभ्यास हा सर्वसामान्य करू शकत नाही. आणि राज्यशास्त्रामध्ये चिकित्सा झाली पाहिजे किंवा राजकीय चिकित्सा हे शास्त्रीय पद्धतीने झाली पाहिजे आणि ते विद्यार्थ्याकडून व्हावी आणि विद्यार्थ्यांना याचं ज्ञान प्राप्त व्हावं, त्यांना राजकीय घटनांचं विश्लेषण करता यावं. आणि 1950 नंतर जो आधुनिक राज्यशास्त्राचं नवरूप समोर आलेलं आहे, या कालखंडानंतर ज्या राज्यशास्त्रामध्ये नवीन संकल्पनांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं या उद्देशाने या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 4 युनिट दिलेले आहेत. युनिट 1 पॉलिटिकल ॲनालिसिस म्हणजे राजकीय विश्लेषण म्हणजे काय होते. त्यानंतर डेफिनेशन टाइप्स राजकीय विश्लेषण म्हणजे परंपरागत आणि आधुनिक दोनच प्रकार. त्यानंतर नेचर अँड सब्जेक्ट ऑफ पॉलिटिकल ॲनालिसिस राजकीय विश्लेषणाचे कोणकोणते विषय आहेत या संदर्भात. या ठिकाणी आता महत्वाचं आहे ते म्हणजे कन्सेप्ट, नवीन संकल्पना, पॉवर, अथॉरिटी अँड लेजिटिमेसी, सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता. अधिसत्तेचा अर्थ, सत्तेची व्याख्या, अधिसत्ता कशाला म्हणतात, अधिमान्यता कशाला म्हणतात, या संदर्भात युनिट 2 आहे. त्यानंतर युनिट 3 लॉ अँड राईट्स, कायदा आणि अधिकार. कायदा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे राज्यशास्त्रामध्ये. त्याप्रमाणे अधिकार सुद्धा हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. कायदा कशाला म्हणतात, कायद्याची निर्मिती कशी झाली, ओरिजिन ऑफ लॉज, कायद्याचे उगमस्थान, कायद्याचे प्रकार, अधिकार, अधिकाराचे प्रकार, अधिकार कसे प्राप्त झालेले आहेत. ह्युमन राईट्स अत्यंत महत्वाचे आहे, याचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जाते. त्यानंतर युनिट 4 मध्ये ज्या नवीन संकल्पना निर्माण झालेल्या आहे 20व्या शतकामध्ये, त्याच्यामध्ये पॉलिटिकल एलिट्स, त्याच्यानंतर लीडरशिप, त्याच्यानंतर आयडियोलॉजी, या 3 संकल्पना शिकवल्या जातात. राजकीय अभिजन, नेतृत्व आणि विचारसरणी. विचारसरणीचं पॉलिटिक्स आणि या आपल्या विषयामध्ये किती महत्व आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा 4 युनिटमध्ये अभ्यासक्रम विभागलेला आहे. युनिट 4 BAच्या राज्यशास्त्र विषयाचं. आणि या विषयांतर्गत जो अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो, त्याची फलश्रुती सांगता येईल. Student got ability introduced to political theory as a distinctive areas of inquiry that the integral to study of politics. विद्यार्थ्यांना जाणीव होते, ज्ञान होते
राजकीय जे घडामोडी आहेत त्यांच्या परिसरात, स्टेटमध्ये, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही राजकीय घडामोडी होतात, त्या राजकीय सिद्धांताच्या पातळीवर कशा आहेत, ही तपासण्याची क्षमता किंवा वैचारिक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि एक विश्लेषणात्मक चिकित्सक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. या राजकीय एखाद्या एखादी घटना घडली असेल, त्याचं गुण आणि दोष, मेरिट्स एंड डिमेरिट्स या दोन्हीही अंगाने किंवा अनुषंगाने जाणून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. Student got ability to highlight contemporary normative debates and place theme into historical perspective. वर्तमान काळात ज्या काही घटना घडत असतात, वर्तमान काळात जे काही पॉलिटिक्स होत असतं किंवा सोसायटीमध्ये पॉलिटिकल प्रॉब्लेम्स होत असतात किंवा ज्या काही डिफरंट पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज होतात, ह्या हिस्टॉरिकल व्ह्यूने जाणून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. इतिहासाच्या काळामध्ये किंवा राजकीय विश्लेषणाचं अध्ययन केल्यामुळे त्यांना परंपरागत राज्यशास्त्राचा थोडासा अभ्यास करावा लागतो आणि त्या काळामध्ये कशा पद्धतीने घटना घडल्या आहेत, म्हणजे एक कंपॅरेटिव्हली त्यांच्यामध्ये तुलनात्मक एक जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही घटनेचं तुलनात्मक अभ्यास करून त्याचं घटनेचं मूळ शोधण्याचं ज्ञान किंवा त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते. स्टुडंट अनेबल टू प्रोजेक्ट द ग्लोबल अँड इंटरडिसिप्लिनरी ओरिएंट्स of a political theory, it also emphasizes the interplay of theory and practice in the political process. विद्यार्थ्यांना फक्त राष्ट्रीय किंवा स्थानिक स्तरावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या आपल्या विषयाचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि इंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतरविद्याशास्त्रीय अध्ययन हे राजकीय विश्लेषणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास अशा सर्व शास्त्राचा आधार घेऊन कुठलंही विश्लेषण केलं जाते किंवा स्टडी केला जाते. तर तो इंटरडिसिप्लिनरी जो काही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आहे, तो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न, त्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होते. स्टुडंट अनेबल टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन आयडिओलॉजी अँड those as well as between theory and ideology. Student enable understand the relationship between ideas in politics. विद्यार्थ्यांमध्ये थिअरी अँड प्रॅक्टिकल म्हणजे सिद्धांत आणि प्रत्यक्ष कृती यांच्यामध्ये काय तफावत आहे हे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, आपलं संविधान आहे. संविधानामध्ये दिलेलं आहे की पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पण राष्ट्रपती मनमर्जीने करू शकत नाही. त्याच्या मागे थिअरी आहे की लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे, तो पक्ष, त्या पक्षाचा नेता हा तसं मंत्रिमंडळ म्हणजे त्या पक्षाचा जो बहुमतातील पक्ष आहे, तो त्या पक्षातील सगळे सदस्य आपला नेता ठरवत असतात आणि तसा जो काही अहवाल आहे किंवा पत्र आहे राष्ट्रपतींना देतात आणि राष्ट्रपती आमंत्रण देतात त्यांना पंतप्रधानासाठी. हे झाली थिअरी. परंतु आता वर्तमान काळात हे आपल्या संसदीय लोकशाही किंवा संसदीय सिस्टमचं हे वैशिष्ट्य आहे. परंतु आता सगळं हे सिस्टम बदलत आहे की काय असं दिसतंय. म्हणजे आता नेता वगैरे नंतर ठरत नाही, पहिलंच ठरतो की हा व्यक्ती पंतप्रधान होणार, हा व्यक्ती मुख्यमंत्री होणार. म्हणजे हा जो आपला संसदीय व्यवस्थेचा पायंडा आहे, हा कदाचित बदलत तर आहे नाही ना. आपली आयडिओलॉजी संसदीय लोकशाहीची आहे. थॉट्स संसदीय लोकशाहीचे आहे.
तर बदलत्या काळानुसार ही प्रॅक्टिकल तर बदलत नाहीये ना, म्हणजे कसं ही अंडरस्टँड म्हणजे थिअरी अँड प्रॅक्टिकल याच्यामधला जो प्रत्यक्ष सिद्धांत आणि कृती आहे यांच्यामधला डिफरंट भेदभाव आहे किंवा भेद आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. स्टुडंट अनेबल टू अंडरस्टँड द कोर डिस्टिंक्ट्स of each of ideologies and make sense politics through different ideologies perspective. विद्यार्थ्यांना विचारसरणीचं ज्ञान प्राप्त होते. आपलं संविधान किंवा आपली व्यवस्था ज्या विचारसरणीवर आधारित आहे, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या तत्वावर आधारित आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ज्ञान प्राप्त करून देण्याचा. बट आयडिओलॉजी एक आहे, परंतु प्रॅक्टिकल वेगळं चाललेलं आहे. धर्मनिरपेक्षता आहे, पण अनेक घटना कशा होतात धर्माला एक प्रोत्साहन देणाऱ्या आणि यांच्यावर बंधन आणण्याचं काम शासनाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे. तर कशा पद्धतीने थिअरी कशी आहे आणि प्रॅक्टिकल कसं चाललेलं आहे आजपर्यंत, याचं ज्ञान किंवा याची चिकित्सक बारकाईने चांगलं असेल तर चांगलं, अयोग्य असेल तर अयोग्य, त्यांच्या चष्म्यातून पाहून म्हणजे अभ्यासकाच्या चष्म्यातून पाहून एनालिसिस करण्याचं ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. चिकित्सक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. विद्यार्थ्यांना स्टुडंट अनेबल टू अंडरस्टँड व्हेरियस पॉलिटिकल कन्सेप्ट, राइट, एलिट्स, लॉ, पॉवर, अथॉरिटी अँड लेजिटिमेसी. ज्या नवनवीन संकल्पना राज्यशास्त्रामध्ये निर्माण झाल्या. अभिजन वर्ग म्हणजे असा काही नेमका वर्ग, की तो सगळ्या व्यवस्थावर कंट्रोल करत असतात. संख्येने कमी असतो, परंतु सर्व क्षेत्रामध्ये तो प्रावीण्य असतो. इलिट्स त्याला म्हटलेला आहे अभिजन वर्ग. लॉज लॉ मधल्या काही नवीन-नवीन संकल्पना आहेत. कायद्याच्या पॉवर, सत्ता, अधिसत्ता, अधिमान्यता, सत्तेमध्ये परंपरागत सत्ता, अधिसत्तेमध्ये परंपरागत सत्ता, त्याच्यानंतर कायदेशीर सत्ता आणि दिव्यवलयी सत्ता. दिव्यवलयी सत्ता कशी प्राप्त होते, याचं ज्ञान किंवा त्याची चिकित्सक पद्धतीने ज्ञान घेऊन विद्यार्थी वर्तमान पॉलिटिक्स म्हणजे वर्तमान राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमानंतर कुठल्याही घटनेचं चिकित्सक म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू पडताळून पाहण्याची क्षमता निर्माण होते. हे राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये जी क्षमता निर्माण झालेली आहे, हे त्यांच्या जीवन विकासासाठी अत्यंत मोठी एक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. ही फलश्रुती विद्यार्थ्यांमध्ये किंवा या अभ्यासक्रमातून विद्यार्थी निर्माण होण्यासाठी ही फलश्रुती आहे, असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आपली रजा घेतो.